नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक जयंत वासनिक आणि आपण मराठवाड्याचा भूगोल या पेपरमधील चॅप्टर सेकंडमध्ये आपल्याला मराठवाड्यातील शेती या विषयावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे. मराठवाड्यातील कृषी हा पॉईंट आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि या मराठवाड्यातील जे शेती आहे या शेतीमधील जे अनेक पिकं आहेत त्या अनेक पिकापैकी आपल्याला मेजर पिकं एकूण 8 मेजर पिकांचा अभ्यास आपण सुरुवात केलेली आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण या मराठवाड्यातील सर्वात जास्त 2006 मध्ये लागवडीखाली क्षेत्र असलेलं जे पीक आहे ते म्हणजे ज्वारी या पिकाचा आपण अभ्यास केला आहे. त्यामध्ये लागवडीखाली क्षेत्राचा अभ्यास केला, त्याचं प्रोडक्शन उत्पादनाचा अभ्यास केला. त्यानंतर 2023 मध्ये या ज्वारी पिकामध्ये लागवडीखाली क्षेत्रामध्ये कशा प्रकारे बदल झाला याचा सुद्धा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. आज आपण या 8 पिकापैकी दुसरं जे महत्त्वाचं पीक आहे तर यामध्ये आपण दिसून येते की दुसरं महत्त्वाचं पीक जे आहे ते पूर्ण मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून जर अभ्यास केला तर यामध्ये ऑल पल्स म्हणजेच एकूण कडधान्य या एकूण कडधान्याचा आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर या लागवडीखाली क्षेत्र असलेलं आपल्याला मराठवाड्यातील दिसून येते. तर या प्रकारचा हा डेटा आपल्याला उपलब्ध आहे. या संबंधित मी प्रत्येक लेक्चरमध्ये याबद्दल माहिती देत असतो. आजही या ठिकाणी आपण बघू शकता की आपल्याला ही सगळी जी माहिती आहे ही आपण अभ्यासासाठी महाराष्ट्र शासनाचे जे संक्षिप्त सांख्यिकीय 2006 आणि 2023 या दोन माहितीच्या आधारावरती आपण ही सांख्यिकीय माहिती घेतलेली आहे आणि त्या आधारावरती आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत. तर आज आपण दुसरं महत्त्वाचं पीक जे आहे या मराठवाड्यातील ते आहे ऑल पल्स म्हणजे या ठिकाणी एकूण कडधान्य जे पिकं आहे या कडधान्याच्या प्रत्येक पूर्ण कडधान्यात पिकांचं या समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. यामध्ये आपण हा जो भाग आहे यामध्ये 2006चा डेटा आहे आणि हा डेटा एकूण लागवडीखाली क्षेत्र म्हणजे कडधान्याच्या पिकाखाली लागवडीखाली असलेल्या क्षेत्राचा हा 2006चा डेटा आहे आणि या आधारावरती आज आपण बघणार आहोत की जिल्हानिहाय मराठवाड्यातील एकूण कडधान्य खाली असलेल्या जमिनीच्या क्षेत्राचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत. लागवडीखाली क्षेत्राचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत आणि या अभ्यास करताना आपण बघू शकता हे 8 जिल्हे आहे. या 8 जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त, सर्वात कमी आणि मध्यम अशा प्रकारे जे जिल्हे आहे या जिल्ह्यांचा आपण 3 कॅटेगरीमध्ये आपण याला विभाजित केलेलं आहे. पहिला आहे सर्वात कमी, त्यानंतर दुसरा आहे सर्वात कमी असलेलं, त्यानंतर कमी, त्यानंतर मध्यम आणि तिसरं जे आहे ते जास्त. तर यामध्ये आपण बघू शकता आपण हा मॅप QGIS मध्ये तयार केलेला आहे आणि यामध्ये आपण 3 कॅटेगरी यामध्ये विभाजित केलेला आहे. यामध्ये सर्वात जास्त, सर्वात कमी आणि मध्यम या 3 कॅटेगरीमध्ये याला आपण विभाजित केलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकता तर हा जो आपण मराठवाड्याला विभाजित केला यामध्ये आपण पहिला जो ग्रुप आहे आपला हा 100 पेक्षा कमी असणारा म्हणजे लागवडीखाली क्षेत्र जे आहे जालना जिल्ह्यातील आपलं मराठवाड्यातील, तर आपण बघू शकता या ठिकाणी याला आपण पहिला ग्रुप दिलेला आहे जो म्हणजे सर्वात कमी, 100 पेक्षा कमी असणारं क्षेत्र हे 100 म्हणजे 1000 याप्रमाणे हे लागवडीखाली क्षेत्र आहे. तर 100,000 हेक्टर क्षेत्र या ठिकाणी पहिलं आहे
ज्याला आपण कमी म्हणून उल्लेख केलेला आहे. दुसरा आहे मध्यम. यामध्ये आपण 100 ते 200 1000 हेक्टर क्षेत्र या जिल्ह्यांचा समावेश यामध्ये होतो. तिसरा आहे 200 पेक्षा अधिक. तर या ठिकाणी आपण बघू शकता 200 पेक्षा अधिक असणारे क्षेत्र, अशा प्रकारे याला आपण विभाजित केलेलं आहे. आता 100 पेक्षा कमी लागवडीखाली क्षेत्र जे आहे 2006 नुसार, त्यामध्ये 2 जिल्ह्यांचा समावेश होत आहे. यामध्ये हिंगोली आणि औरंगाबाद. बघूया आपण यामध्ये काय आहे. तर हिंगोलीमध्ये छत्रपती संभाजीनगर जर बघितलं आपण तर 97,000 हेक्टर क्षेत्र जे आहे हे ऑल पल्स म्हणजे एकूण कडधान्याच्या खाली असलेल्या लागवडीखाली क्षेत्र असलेलं आपल्याला दिसून येते. आणि दुसरा आहे हिंगोली. तर या हिंगोलीमध्ये सुद्धा त्यापेक्षा कमी म्हणजे फक्त 90,000 हेक्टर क्षेत्र जे आहे हे या पिकाखाली आपले एकूण कडधान्य पिकाखाली असलेलं आपल्याला दिसून येते. दुसरं जे आहे मध्यममध्ये एकूण 4 जिल्ह्यांचा यामध्ये मराठवाड्यातील प्रमुख 4 जिल्ह्यांचा समावेश झालेला आहे. यामध्ये जालना, बीड, परभणी आणि नांदेड या 4 जिल्ह्याचा यामध्ये समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. तर यामध्ये 4ही जिल्ह्यामध्ये जसं जालना असेल, बीड असेल, नांदेड असेल आणि परभणी असेल, तर एकूण अशा 4 जिल्ह्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये आपण 1, 2, 3, 4 या 4ही जिल्ह्यामध्ये मध्यम लागवडीखाली क्षेत्र हे असलेलं दिसून येते. यामध्ये 100 ते 200 या दरम्यान लागवडीखाली क्षेत्र आहे. आणि सर्वात अधिक जर आपण बघितलं तर या ठिकाणी उस्मानाबाद आणि लातूर या 2 जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश झालेला आहे. या दोन्ही जिल्ह्यामध्ये 200 पेक्षा अधिक आपण याला म्हणजे कमी, मध्यम आणि जास्त मध्ये जर बघितलं तर लातूर 209 आहे आणि सर्वात जास्त धाराशिव 217. तर अशा प्रकारे एकूण कमी असलेले क्षेत्र, मध्यम क्षेत्र आणि जास्त लागवडीखाली क्षेत्र असे एकूण 3 भागामध्ये विभाजन आपण केलेलं आहे. आणि यानुसार आपल्याला असं दिसून येते की मराठवाड्यातील 2 जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी एकूण कडधान्य पिकाखाली क्षेत्र आहे आणि सर्वात जास्त जे आहे मध्यम म्हणजे 100 ते 200 या दरम्यान 1000 हेक्टरच्या दरम्यान जे क्षेत्र आहे हे अधिक असलेलं आपल्याला दिसून येते. तर याप्रमाणे आज आपण या ठिकाणी एकूण कडधान्य 2006 लागवडीखाली क्षेत्र मराठवाड्यातील एकूण लागवडीखाली क्षेत्राचा आपण अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. मला अपेक्षित आहे का पॉईंट आपल्याला समजला असेल. पुढच्या वेळेस आपण या 2006चे जे एकूण कडधान्य याचे उत्पादनाच्या आधारावरती आपण अभ्यास करूया. तोपर्यंत इथं थांबूया. धन्यवाद.